पासून साधारणपणे 30 किलोमीटर अंतरावर असणारी ही कार्ला लेणी इसवी सनाच्या पहिल्या ते 5व्या शतकामध्ये ही लेणी गौतम बुद्धाच्या जीवनावर आधारित कोरली गेली। चैत्यगृह भव्य दिव्य अप्रतिम असं पाषाणामध्ये कोरलेलं हे चैत्यगृह, बाजूला असणारे हे 3 महाकाय हत्ती, त्याच्यावर मंदिराची कोरलेली कलाकृती, या चैत्यगृहाच्या तिन्ही बाजूला कोरीव काम आहे आणि द्वारातून प्रवेश केल्यानंतर डाव्या आणि उजव्या बाजूला भग्न अवस्थेमध्ये ज्यांची सोंड तुटली आहे असे 3 हत्ती आपले स्वागत करताना दिसून येतात आणि या चैत्यगृहाचे जणू ते द्वारपालच आहेत। इथून मध्ये पुढे आपण प्रवेश करतो। हे महाकाय असं हे चैत्यगृह, असंच चैत्यगृह एका व्हिडिओमध्ये भाजी लेण्यामध्ये आपण काढलेलं दाखवलेलं आहे। वेगवेगळ्या शृंगार रसामधल्या ह्या अप्सरा देवता आपल्याला या चैत्यगृहात पाहायला मिळतात। अतिशय अप्रतिम आखीव रेखीव आणि दगडाच्या पाषाणामध्ये कोरलेलं हे बौद्ध कालीन चैत्यगृह आपल्याला या कार्ला लेण्यामध्ये पाहायला मिळतं। प्राचीन काळामध्ये ही लेणी बलुरक नावाने ओळखली जाते, त्याचा अपभ्रंश होऊन ही कार्ला लेणी म्हणून आज प्रख्यात आहेत। जगभरातले सुद्धा अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात। याच कार्ला लेण्याच्या बाजूला एकवीरा आईचं मंदिर आहे, जी कोळ्यांची देवता आहे। कोळी लोक या देवीला भेट द्यायला येतात, दर्शनाला येतात, तेव्हा ही कार्ला लेणी आवर्जून पाहिली जातात। अतिशय अप्रतिम असं हे कार्ला लेणी, एकूण 20 लेण्याचा समूह बौद्ध जीवनावर आधारित आपल्याला या कार्ला लेणीमध्ये पाहायला मिळतो। त्यापैकी हे एक अप्रतिम असणारं चैत्यगृह, हा स्तूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। तसंच या स्तूपाच्या समोर आपल्याला सारनाथ येथील अशोक स्तंभ, त्याची प्रतिकृती पण पाहायला मिळते। आज ती भग्न अवस्थेमध्ये आहे।